हॅलो टू फॅमिली, कसे आहेत? बरे आहेत का? बरेच राहावा. काय चाललंय मग? कसं आहे तुमच्याकडं? पाऊस आला का? काल 13 मे इकडं मुंबईला भरपूर पाऊस आलेला. भरपूर नुकसान झाले मुंबईला. चक्रीवादळ पण आलेलं. भरपूर नुकसान झाले. चक्रीवादळ भरपूर आलेलं, पाऊस आलेला. अचानक दुपारून आभाळ काळं काळं झालं एकदम अचानक, आणि एवढा चक्रीवादळ, एवढा पाऊस, भरपूर पाऊस झाला 13 मेला. आणि नुकसान पण भरपूर झालं. झाडं पडले, लोकाला भरपूर काय लागलं, नुकसान भरपूर झालं. आणि घाटकोपर इथं मोठं बोर्ड लावलेलं, ते पेट्रोल पंपाच्या बाजूला मोठं खांब असतात, त्याला इकडं लोखंडाचे, एवढं मोठं बोर्ड पडून आणि 15 माणसाला जीव गमावला लागला. त्यांचा जागीच जीव हे झाला. 15 माणसं हे झाले, जीव गमावा लागला त्यांना. असं भरपूर नुकसान झालं. चक्रीवादळ भरपूर बेकार आलेलं अचानकमध्ये. तुमच्याकडं कसं आहे? गावाला तरी भरपूर असतं. गावचे थोडंसं सांभाळून राहत जावा. गावाला कसं भरपूर वारं सुटतं, भरपूर तारा तुटतात विजाच्या. हे त्याच्यामुळं का नाही, तुम्ही पाऊस जेवढा होता होईल तेवढं टाळायचं. म्हणजे कुठं घरून निघायचं नाही बाहेर. एवढं भरपूर नुकसान होतं. कुठं वीज पडते, वीज पण गावाला पडली. वीज उमरग्याला वीज पडून 5 माणसं ठार झालेत कालच. आणि इकडं तर झाडं पडून तर भरपूरच नुकसान झाले. आणि ते बोर्ड पडून तर 15 माणसाचा जीव गमवावा लागला. भरपूर नुकसान झाले घाटकोपर इथे, मुंबई घाटकोपरला. त्याच्यामुळं ना, झाडाखाली थांबू नका. होता होईल तेवढं. कसलं बोर्ड असलं तर तिकडं पण थांबू नका. चक्रीवादळ आलं तर होता होईल तेवढं झाडापासून लांब थांबायचं, लांब राहायचं. आणि भरपूर नुकसान होतं झाडाखाली थांबल्यावर. इकडं भरपूर नुकसान झाल्यात, झाडं पडल्यात, भरपूर झाडं पडल्यात. परत गाड्या पण नुकसान झाल्यात. झाडाखाली उभा केलेल्या गाड्या पण भरपूर नुकसान झाल्यात. गाड्यावाचे पण, माणसावाचं पण. त्याच्यामुळं आज 3 वर्ष पहिलं पण असंच 17 मेला चक्रीवादळ 2 दिवस होतं. असंच माझी आई वारली. चक्रीवादळमध्येच झाड पडून चक्रीवादळ होतं 13 मेला. आज 3 वर्षापूर्वी माझी आई पण त्याच्यातच गेलेली आहे. म्हणून खूप खूप भीती वाटते. त्याच्यामुळं तुम्ही पण सावधान राहा. चक्रीवादळपासून थोडासा लांब राहावा. थोडं ते होता होईल तेवढं घराच्या बाहेर पडू नका. आणि जर पडलं तर झाडाखाली थांबू नका. झाडाचे भरपूर भरपूर बेकार परिणाम होतो चक्रीवादळात. अंगावर झाड पडलं की तिथंच जीव जातो. त्याच्यामुळं तेवढं होता होईल तेवढं तुम्ही लांब राहात झाडापासून, बोर्डापासून. कसले गावाला असतात, पत्रे असतात, पत्रे बेकार असतात. मग ते गेल्या वर्षी आमच्या पाहुण्यातून तर ते पत्र्यांनी गळा कापला. ते चक्रीवादळात उडून आला, ती त्याच्या गळ्यात बसला, ते गळाच कापला. असं भरपूर हे होतात, नुकसान होतात. म्हणून चक्रीवादळात होता होईल तेवढं सांभाळून राहत जावा. मग इकडं काल भरपूर नुकसान झालं. म्हणलं चला ह्याच्यावर एक व्हिडिओ करावं, तुम्हाला पण माहिती राहावं म्हणून ह्याच्यावर व्हिडिओ एक केला. चला बघा, स्वतःची काळजी घ्या. खूप खूप नुकसान होतं. चला तर मग, चला काळजी घ्या. पावसातून होता होईल तेवढं चक्रीवादळ हे अवकाळी पावसातूनच तेवढं जास्त ही असते, भीती असते. अवकाळी पावसात, पावसाळा लागल्यावर एवढी भीती नसते. पण हे चक्रीवादळातच जास्त भीती असते. कारण का, जास्त वादळ असतं ना, म्हणून त्यालाच सांभाळायचं बस एवढं. चला, तुमच्या जीवाला सांभाळा. गावचे, खास करून गावचे माणसं, गावाला भरपूर चक्रीवादळ येतं. चला, झाडाखाली थांबू नका. चला, माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला. चला, व्हिडिओ नक्कीच बघा, माहिती होईल तुम्हाला. चला, बाय बाय.